देशाचा आर्थिक पाहणी अहवाल काल सादर झालाय। पाहूया त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे। 2023-24 मध्ये आर्थिक विकास दर 6.5% राहण्याचा अंदाज आहे। सध्याच्या तुलनेमध्ये येत्या आर्थिक वर्षात विकास दर कमी राहील, पण बड्या राष्ट्रांच्या तुलनेमध्ये भारताच्या विकास दराची गती चांगली आहे। तर ही दुसरीकडे आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत, त्याचबरोबर त्यांच्या सोबत अर्थराज्यमंत्री भागवत कराड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कोणकोणत्या बाबी या अर्थसंकल्पामध्ये नमूद केल्या जातील याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय माणसाचं लक्ष असतं ते म्हणजे कराचा जो स्लॅब आहे, इन्कम टॅक्स, त्याचबरोबर गुगल अशा अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी, अमेझॉन यासारख्या बड्या कंपन्यांनी नोकर कपात केलेली आहे। मोठ्या कंपन्यांनी केलेल्या कामगार कपातीमुळे आर्थिक मंदीची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। प्रगत देशातल्या आर्थिक मंदी सदृश स्थितीमुळे भारतात पैसा येण्याची आशा आहे। देशांतर्गत मागणी आणि भांडवली गुंतवणुकीच्या विकास दराला आधार मिळणार आहे। थेट जाऊयात नवी दिल्लीला, आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण बघतोय की थोड्याच वेळामध्ये 11 वाजता या अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करतील। खूप मोठ्या अपेक्षा आहेत सर्वसामान्यांच्या, खास करून मध्यमवर्गीयांच्या या अर्थसंकल्पाकडून। काय सांगशील सविस्तर? या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, खास करून देशवासियांच्या। आणि लोकसभा निवडणुकीपूर्वीचा आणि 9 राज्याच्या निवडणुका होत आहेत त्यापूर्वीचा हा अर्थसंकल्प आहे। त्यामुळे हा अर्थसंकल्प, या अर्थसंकल्पामध्ये निवडणुका पूर्वीच्या ज्या घोषणा आहेत त्याचा समावेश असण्याची जास्त शक्यता आहे। खास महाराष्ट्रासाठी जर विचार केला तर मुंबई महानगरपालिकामध्ये जी निवडणूक आहे त्या दृष्टिकोनातून मोठ्या घोषणा होऊ शकतात। त्याचबरोबर आर्थिक राजधानी मुंबई राहिलेली आहे आणि त्यामुळे मुंबईकडे सर्वाधिक दृष्टिकोनातून लक्ष असेल। महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या जाळ्या संदर्भात काही निर्णय होतात का? वंदे भारतच्या ट्रेन ज्या आहेत महाराष्ट्राला मिळत आहेत का? यासह महागाई जी आहे ती सातत्याने वाढलेली आहे आणि त्यामुळं जे गृहिणीवरती मोठा त्रास आपल्याला पाहायला मिळाला होता, ताण पडत आहे। तर त्या दृष्टिकोनातून जे गॅस सिलेंडर आहे त्याच्यामध्ये कुठे काही सबसिडी मिळते का, हे देखील या आजच्या बजेटमधून पाहायला मिळणार आहे। जर दुसरीकडे जर पाहिलं तर थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जाणार आहेत, त्यांची अनुमती घेतील आणि 11 वाजता याच्या बजेट जे आहे त्याला कॅबिनेटची मंजुरी मिळेल। पण या बजेटमध्ये नक्की सगळ्या दृष्टिकोनातून निवडणुका असो किंवा आगामी काळातील 9 राज्याच्या विधानसभा निवडणुका असो, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून मोठे निर्णय येण्याची शक्यता आहे। ज्या राज्यामध्ये खास करून निवडणूक आहे त्या राज्यासाठी विशेष पॅकेज आपल्याला पाहायला मिळू शकतं। आणि आतापर्यंत जर आता पाहिलं तर 2 तास 20 मिनिटाचा अर्थसंकल्प आता धोरणातून जर आपण पुढे पाहिलं तर त्याच्यामध्ये देखील मोठी गुंतवणूक देशामध्ये होताना पाहायला मिळेल। आगामी काळ हा ग्रीन एनर्जीचा असणार आहे, त्यामुळं आजच्या याच्यामध्ये सर्वाधिक मोठा जो हिस्सा असेल तो याच्यासाठी असू शकतो। ग्रीन एनर्जीसाठी, शेतीसाठी देखील स्वच्छ शेती म्हणून, रासायनिक मुक्त शेती म्हणून जे काय आपल्या समोर सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन देणारं पॅकेज एखादं समोर येऊ शकतं। आणि संरक्षण क्षेत्राबद्दल जर आपण विचार केला तर संरक्षण क्षेत्रामध्ये मेक इन इंडिया यानुसार आणि भारताच्या स्वदेशी जी हत्यारं आहेत देशासाठी लागणारी, ही याच्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याच्यासाठी मोठं बजेट जे आहे ते दिलं जाऊ शकतं संरक्षण। कारण जर आपण पाहिलं सध्याच्या स्थितीमध्ये चीनच्या बाबतीमध्ये तर चीनला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात हत्यारं आयात करावीच लागतील। त्याचबरोबर देशाला संरक्षण त्यामध्ये अधिक सक्षम करण्यासाठी मोठी गुंतवणूक या क्षेत्रामध्ये केली जाऊ शकते। महिलांसाठी दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असू शकतो। महिलांसाठी नवीन योजना या अर्थसंकल्पातून येऊ शकतात। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात काल जे विधान केलं होतं, कारण हा नारी शक्तीचा विजय आहे। निर्मला सीतारामन असो किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असो, या दोन्हीही नारी आहेत आणि त्यामुळं नारी शक्तीवरती मोठा फोकस साधारणपणे या सगळ्या याच्यामधून पाहायला मिळतो। सर्वसामान्य अगदी शिवाजी, त्यामुळे एकंदरीतच सर्वसामान्य असतील, उद्योजक असतील किंवा शेतकरी असतील यांच्या अपेक्षा या बजेटमधून पूर्ण होणार का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।